हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. अंगणात आहे बघा मी. हे बघा किती पसारा आहे. दाखवते तुम्हाला इथं काय चाललं आहे ते. एरवी आमचं अंगण पूर्ण गाड्यांनी भरलेलं असतं. सगळ्या गाड्या बाजूला केल्यात. आज काहीतरी आहे खास आमच्याकडे. दाखवते तुम्हाला पुढं काय ते काम चाललं आहे बघा. सगळी टेबलं वगैरे आणून टाकली आहेत. आमचं अंगण मोठं आहे ना, त्यामुळे आमच्याकडे सगळे कार्यक्रम बहुतेक तर आम्ही आमच्या अंगणातच करतो. हे बघा इकडे स्टेज लावायचं काम चाललंय. इकडे हे डेकोरेशनचं काम आहे. आज आमच्याकडे आमच्या बाळाचा पहिला वाढदिवस आहे. पुढं नाव सांगते तुम्हाला आमच्या बाळाचं. माझ्या पुतण्याचा बाळ आहे. पहिलं वर्षच आहे त्याचं. पहिला वाढदिवस आहे. हे बघा काय मस्त डेकोरेशन केलं. पण इकडं त्यांनी हे बाहेर सगळ्या म्हणजे दुसऱ्यांना दिलं होतं करायला डेकोरेशन वगैरे सगळं. हे बघा जवळजवळ होत आलं सगळं डेकोरेशन. पहिला वाढदिवस आहे आमच्या बाळाचा. काय छान केलं बघा. लगेच त्यांनी 1-1.5 तासात त्याने ते डेकोरेशन पूर्ण केलं. पण हे बघा छान झालंय असं. आता संध्याकाळ व्हायला लागली. पूर्ण झालं. स्टेज वगैरे झाला करून, डेकोरेशन झालं. हे बघा हे आहे आमच्या बाळाचं नाव. पहिला वाढदिवस आहे. आर्विक नाव आहे आमच्या बाळाचं. त्याचा मोठा भाऊ आहे एक आरव. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की नाही माहिती नाही, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. माझा मोठा मुलगा सून, माझा नातू मल्हार युरोपला असतात. खूप मिस करतोय आज आम्ही त्यांना. 3 वर्षाचा आहे तो. हे बघा संध्याकाळ झाली ना, किती छान दिसायला लागलं बघा. आता सुंदर दिसते असं. यंदा आम्ही ठरवलं की हॉलमध्ये करण्याऐवजी आपण अंगणातच आपल्या करू. हे बघा हा आमचा बड्डे बॉय आर्विक. कसलं गोड दिसते बघा. त्याचे बॅनर लावले होते. बगीराची आमच्या मध्ये मध्ये लुडबुड चालली. बिचाऱ्याला त्याला भीती वाटते. फुगे वगैरे फुटले की तो घाबरतो खूप. फटाके वाजले की. आता रात्र व्हायला लागली. जरा आता येतील हळूहळू पाहुणे. बगीराला आता मला घरातच न्यावं लागेल, नाही तर लहान मुलं वगैरे घाबरतात ना त्याला बघून. आणि तो स्वतः त्या फुग्यांना वगैरे घाबरतो. घरात नेते आता त्याला. लगेच कळतं त्याला घरात चल म्हटलं की. हे बघा चालला घरात. थोड्या वेळाने लगेच परत बाहेर येईल. कारण आम्ही जोपर्यंत बाहेर आहोत तोपर्यंत बाहेरच राहतो तो. हे बघा आला परत बाहेर. छोटी मुलं घाबरतात ना, पण तो काही करत नाही. इकडं सगळी तयारी झाली. हे बघा बड्डे बॉय आमचा आला पण स्टेजवर. हे बाळाचे काका काकू आहेत. ही त्याची मम्मा. काकूशी मस्ती चालली त्याची. आमचा मोठा परिवार आहे. सगळे इथं एका ठिकाणीच आम्ही राहतो. हे माझ्या मधल्या जावेचा नातू आहे. मागच्या वर्षी अचानक ती आम्हाला सोडून गेली. तिच्याच नातवाचं हे वाढदिवस आहे हा. तिची पण खूप आठवण येते आम्हाला. आम्ही तिघी जावा आहोत. मी मोठी आहे. ती 2 नंबर गेली. अजून एक 3 नंबर आहे आमची धाकटी जाऊ माझी. हे बघा काकाजवळ मस्त मस्ती चालली आहे त्याची. ही त्याची दुसरी आजी धाकटी जाऊ माझी. थोडीफार माझ्या परिवाराची ओळख करून देते तुम्हाला. तसं तर माझं रेसिपी चॅनल आहे, पण चला म्हटलं दाखवा तुम्हाला. आजचा इतका छान दिवस आहे वाढदिवसाचा आमच्या बाळाचा. तर हा माझा मुलगा धाकटा. मोठा मुलगा माझा बाहेर परदेशात राहतो. माझी सून नातू. हे बघा हिचे त्याची धाकटी आजी औक्षण करते, म्हणजे माझी जाऊ बारकी. आता हळूहळू गर्दी व्हायला लागली. पाहुणे आलेत आता. केक कापून घेत आहेत. आणि कधी कधी लहान मुलं कशी रडतात ना. आमचंही बाळ आज अजिबात रडत नाही आहे. आम्ही तेच म्हणत होतो रडला नाही पाहिजे. हे बघा हे त्याचा डॅडा, त्याची मम्मा. हा त्याचा मोठा भाऊ आहे आरव. आणि मधला मल्हार आमचा युरोपवाला. काय करणार पण ना, नोकरीसाठी माझा मुलगा सून परदेशात आहेत. झालं केक कापून झाला. आता काय सगळेजण फोटो काढतायत.
एकीकडं आम्ही लागलो तयारीला आतमध्ये केक वगैरे कापून म्हटलं मुलांना देऊ. ही बघा ही सगळी आमची अख्खी फॅमिली, फक्त माझा दादा, स्नेहा आणि आमचं मल्हार बाळ नाही आहे. आमची लेक सासरी ती एक नाही आहे. आम्हा तिघी जावांमध्ये एकच मुलगी आहे, धाकट्या जावेलाच मुलगी आहे माझ्या. हे बघा इथे हे आमचं 20 किलोची बिर्याणी करून आणली होती. माझ्या पुतण्याचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर. हा छोले मसाला आहे. सगळं जेवण त्याने तिथूनच बनवून आणलं होतं हॉटेलमधूनच. ही माझी जाऊ बारकी. इकडे जेवायला बसले पण सगळेजण मस्त. आमच्या अंगणात खूप मोठं अंगण आहे. सगळे कार्यक्रम जवळजवळ आम्ही अंगणातच करतो. हा माझा धाकटा मुलगा आहे. आणि सगळेजण मिळून करतात, मदत करतात कामाला. झाला वाढदिवस, सगळे गेले पण जिकडं तिकडं. शेवटी आम्ही बसलो जेवायला. हे बघा तांदळाच्या मस्त भाकरी आहेत, व्हेज पुलाव, छोले मसाला, लोणचं, पापड, गुलाबजाम असं जेवण होतं साधंसुधं. गुरुवार आहे ना त्यामुळे. झाला आमचा वाढदिवस वगैरे मस्त सगळं छान साजरं झालं. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.